श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुमचा शुभ जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण स्वामी भक्त आहोत सगळेजण, तर आपल्या हातातून ह्या चुका होऊ नये यासाठी हा व्हिडिओ आहे. आपण स्वामींची सेवाकरी आहोत, स्वामींचे भक्त आहोत किंवा तुम्ही स्वामी सेवा करत असाल तर ह्या चुका अजिबात करू नका. जो स्वामींचा भक्त ह्या चुका करतो त्याला स्वामींचा आशीर्वाद कधीही प्राप्त होत नाही. तुम्ही सतत देवासमोर बसून सतत देवदेव करत असाल तरीही त्याचा काहीच उपयोग नाही. स्वामी महाराज त्या म्हणजे व्यक्तीची, त्यांच्या भक्ताची ती इच्छा कधीच पूर्ण करत नाही जो की ह्या चुका करतो. तर कोणत्या त्या चुका आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींच्या सेवेत येणे फार काही अवघड गोष्ट नाही, पण स्वामींच्या सेवेत टिकून राहणं खूप मोठी अवघड गोष्ट आहे. स्वामींच्या सेवेत तोच व्यक्ती टिकून राहतो कायम ज्याचं कर्म चांगलं असतं, त्याच्या सगळ्या जो श्रद्धेने विश्वासाने स्वामींच्या सेवेत आलेला निस्वार्थ मनाने स्वामींची सेवा करतो त्याचीच इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतात. पण ते त्याची इच्छा त्याच्या कर्मानुसार त्या पूर्ण करतात. आपले स्वामी महाराज कोणालाही असं म्हणजे लगेच्या लगे इच्छा पूर्ण करत नाही, त्याच्या कर्मानुसार त्याला फळ देतात. ज्यावेळी आपण सेवा करतो आणि स्वामींना आपल्या मनातल्या इच्छा सांगतो पण त्या कधी कधी लवकर पूर्ण होत नाहीत, कारण स्वामी महाराज आपले म्हणतात ज्याची योग्य वेळ आली की त्याला त्याचं फळ योग्य ते मिळणारच. आणि ते योग्य फळ मिळण्यासाठी आपण आपलं कर्म चांगलं करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तसं तर संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, पण तो त्याच्या कर्मानुसार असतो. स्वामींच्या सेवेत आला असाल तर स्वामीवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण आपले स्वामी महाराज सतत आपल्या भक्ताची परीक्षा घेतात, भक्तावर संकट आणतात. पण ते भक्त कायम स्वामीवर विश्वास ठेवून एखादं कितीही संकट आलं, कितीही अडचणी आल्या तरी निराश होऊ नका, खचून जाऊ नका. त्या अडचणीचा सामना करा. त्या अडचणीच्या काळामध्ये स्वामींवर विश्वास ठेवा आणि श्रद्धेने विश्वास ठेवा. शुद्ध पवित्र मनाने स्वामींना शरण जा, स्वामींचं नामस्मरण करा. तरच ते त्या अडचणीतून तुम्हाला योग्य ते मार्ग नक्कीच मिळेल आणि स्वामी तुमची नक्कीच मदत करतील. दुसरी गोष्ट म्हणजे सेवा करताना तुम्हाला निशंक मनाने करायची आहे. तुम्हाला तुमच्या जीवनात खूप काही चमत्कार पाहायचे असतील तर निशंक मनाने आणि निस्वार्थ पवित्र मनानेच तुम्हाला स्वामींच्या सेवेमध्ये यावे लागेल आणि सेवा करावी लागेल. तरच मग स्वामी तुमच्या इच्छा पूर्ण करतील. नाहीतर तुमच्या मनात विशेष गोष्ट म्हणजे आपलं मन वाईट विचाराने दुसऱ्याबद्दल वाईट विचार करते, तर ह्या गोष्टी स्वामींना अजिबातही आवडत नाहीत. तुम्ही कोणाची तरी निंदा करत असाल तर ह्या गोष्टी स्वामी म्हणजे तुम्हाला ते फळ त्याचं लवकर देणार नाही. ज्यावेळेस तुमची इच्छा एखादी तुम्ही स्वामी समोर मांडताल तर ते तुमची इच्छा तुमच्या कर्मानुसार पूर्ण होईल. असं नाही आहे की तुम्ही 24 तास देवदेव करतायत आणि स्वामींना सतत म्हणताल की माझी इच्छा पूर्ण करा आणि तुम्ही दुसऱ्याची निंदा करताय किंवा ते सेवा करताना तुम्ही वाईट विचार मनामध्ये आणून दुसऱ्याविषयी वाईट विचार करत असाल तर हीच तुमची इच्छा कधीही पूर्ण होणार नाही. जर कधी तुमची कोणी निंदा करत असेल तर करू द्या, काही फरक पडत नाही, पण तुम्ही तुमचं कर्म तर करत राहा, चांगलं करत राहा. कारण आपल्या हातात फक्त आपण सेवा करणं, आपलं कर्म चांगलं करणं, तरच आपल्याला देवाची सुद्धा साथ भेटते किंवा कधी कधी म्हणतं आपलं नशीबसुद्धा आपल्याला साथ देत असतं. त्यासाठी आपलं कर्म चांगलं पाहिजे. आपण सेवा करतोय म्हणजे आपल्या सेवेमध्ये खंड पडू द्यायचं नाही, सातत्य ठेवायचं. आज न उद्या आपल्याला त्याचं फळ नक्कीच मिळत असतं, पण आपल्या सेवेमध्ये 4 दिवस सेवा करायची, परत बंद करायची, परत म्हणायचं की माझी इच्छा पूर्ण झाली नाही, मी आता नाही करणार, असं अजिबात करू नका. तुम्ही सेवा करताय तर सातत्य ठेवा. म्हणजे स्वामीवर विश्वास ठेवा. तुमची सेवेमध्ये खंड पडू देऊ नका. तुम्ही सतत नामस्मरण करा. जसा वेळ भेटेल, असं बंधन नाही आहे की तुम्ही 24 तास देवासमोर आपल्या स्वामी महाराजासमोर बसा आणि श्री स्वामी समर्थ म्हणत राहा, असं अजिबात नाही. तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल, तुमचं काम आवरलंय, तुम्हाला काही सेवा आहेत की तुम्हाला ते अत्यंत नियमाने पाळणं गरजेचं आहे, पण नामस्मरण करताना तुम्हाला वेळेचं बंधन नाही. तुम्ही उठता बसता श्री स्वामी समर्थ असं जरी म्हणलं आणि त्या वेळेमध्ये वाईट न विचार येतात, तुम्ही जर श्री स्वामी समर्थ या शब्दाचं जर नामस्मरण केलं तर नक्कीच ते स्वामीपर्यंत पोहोचतं. त्यासाठी आपल्याला निशंक मनाने आणि निस्वार्थपणाने स्वामींची सेवा करायची आहे, स्वामींच्या सेवेमध्ये राहायचं आहे. आपण तर श्री स्वामी समर्थ महाराजांना काय ह्या चुका करू नका अजिबात. तसं तर म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांना सगळ्या गोष्टी आवडतात, पण शक्यतो काही अशा गोष्टी आहेत की स्वामी महाराजांना त्या आवडत नाहीत. त्यातली त्यात स्वामींना काळं
अजिबात आवडत नाही. ज्यावेळेस तुम्ही स्वामींच्या सेवेत असाल किंवा स्वामींची सेवा करत असाल तर त्यावेळेस काळं वस्त्र परिधान करू नका. आपल्या देवघरामध्ये कोणतीही काळी वस्तू म्हणजे वस्त्र ठेवू नका, कारण स्वामींना अजिबात काळं वस्त्र आवडत नाहीत किंवा काळा रंग आवडत नाही. कोणतीही गोष्ट आपल्या देवघरामध्ये जे म्हणजे काळ्या रंगाचं एकही स्वामींचा शिवाय स्वामींचं जे काही आपण त्यांना ड्रेस परिधान करतो, त्यांचं जो काय अलंकार आहे त्याच्यामध्ये सुद्धा काळा रंग अजिबात नसावा. दुसरं कोणताही तुम्ही कलर वापरू शकता, जे की आपण स्वामी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी किती सेवा करतो, भरपूर सेवा करतो. स्वामींच्या आवडतीचा नैवेद्य त्यांना दाखवतो, स्वामींना फुलं अर्पण करतो. स्वामींना चाफ्याची फुलं आवडतात तर चाफ्याचं फूल देखील आपण दररोज स्वामींच्या चरणी अर्पण करत असतो. त्यासाठी आपण काळ्या रंगाचा वापर करू नका, स्वामींना अजिबात आवडत नाही. दुसरी गोष्ट म्हणलं तर स्वामींना ज्यावेळेस आपण डेकोरेशन, सगळ्यात आवडतीचा आपला दिवस कोणता आहे तर गुरुवार, म्हणजे आपल्या गुरूंचा स्वामी समर्थ महाराजांचा गुरुवार हा आवडतीचा दिवस आहे. भरपूर अशा महिला आहेत जे की त्यातली मी पण आहे की गुरुवारी भरपूर सारं डेकोरेशन असतं. स्वामींना म्हणजे छान अत्तर लावून म्हणजे स्वामींना आंघोळ घालणं, स्वामींना अत्तर लावणं किंवा आपल्या उंबरट्याला लेपन करणं हा त्या दिवसाचं रुटीन असतं आपलं गुरुवारचं. तर गुरुवारी आपण खूप छान स्वामी महाराजांना सजवतो, डेकोरेशन करतो आपलं देवघरसुद्धा. स्वामी महाराजांना हार देखील फुलाचा अर्पण करतो म्हणजे घालतो. तर हा हार काय बायका काय करतात, 2-3 दिवस 3-4 दिवस तो हार 3-4 दिवस स्वामींच्या म्हणजे गळ्यामध्ये तसंच ठेवतात, का तर तो हार आणखीन सुकलेला नाही म्हणून 2-3 दिवस तो हार तसाच वापरतात. तर ही चूक तुम्ही अजिबात करू नका. ज्या दिवशी तुम्ही फुलं अर्पण केले त्या दिवशी दुसऱ्या दिवशी ते फुलं डबल अर्पण करायचे नाहीत किंवा देवघरामध्ये ठेवायचे नाहीत. किंवा स्वामींचा तो हार तुम्ही जर गुरुवारी स्वामींना घातला असेल तर लगेच दुसऱ्या दिवशी तो काढून टाकायचा. स्वामींना शिळे झालेले किंवा म्हणजे सुकलेले फुलं अजिबातही आवडत नाहीत. तुमच्याकडं हरकत नाही दुसऱ्या दिवशी तुमच्याकडं फुलं म्हणजे नसतील तर तुम्ही नुसती देवपूजा करा. स्वामींना हे आपण सगळ्या गोष्टी करतो ते स्वामींना प्रसन्न करण्यासाठी देखील करतो, पण आपलं घरातलं वातावरण देखील म्हणजे त्याच्या संबंधित चांगलं राहावं किंवा छान फुलांनी आपलं देवघर चांगलं दिसावं असं सुद्धा आपला हेतू असतो. पण स्वामी महाराजांना फक्त तुम्ही निशंक आणि श्रद्धेने केलेली सेवाच ते आपले स्वीकारत असतात. त्यासाठी ही शिळे झालेली फुलं अजिबातही तुम्ही दुसऱ्या दिवशी स्वामींच्या गळ्यामध्ये तसेच ठेवू नका, कारण स्वामींना ही देखील गोष्ट अजिबात आवडत नाही. या गोष्टीनं स्वामी मुळीच तुमच्यावर प्रसन्न होणार नाहीत किंवा तुमच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणार नाहीत. तुम्ही जर स्वामी सेवेत असेल तर ह्या छोट्या छोट्या चुका टाळल्या पाहिजेत, ह्या चुका न झाल्या पाहिजेत आपल्या हातातून, याची काळजी घेतली पाहिजे. स्वामींना फक्त तुम्ही जी निशंक आणि श्रद्धेने जी सेवा करताल तेच फक्त स्वामी महाराज आपली स्वीकारत असतात. तर या प्रकारचा आजचा व्हिडिओ होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.